पेन्शनधारकांनो, गेल्या काही महिन्यांपासून चाललेल्या भीतीला आज सरकारने फुल स्टॉप लावला आहे। 8व्या वेतन आयोगात DA-DR मर्ज होणार की नाही यावर लोकसभेत थेट मोठा खुलासा झाला आहे। पेन्शनधारकांनो आणि सरकारी कर्मचारी हो, आजची बातमी तुमचं मन शांत करणारी आहे। ज्याची भीती गेल्या काही महिन्यांपासून होती ती भीती सरकारने स्वतः लोकसभेत संपवून टाकली आहे। काय आहे ती बातमी ते पाहूया। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, देशातील जवळपास 65 लाख पेन्शनर्स आणि 50 लाख सरकारी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून एका मोठ्या चिंतेत होते। ही चिंता म्हणजे 8व्या वेतन आयोगात DA आणि DR मूल वेतनात मर्ज होणार का। काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये चर्चा सुरू होती की 8वा पे कमिशन लागू झाल्यावर DA बेसिकमध्ये मर्ज करणार का। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती। याच दरम्यान आज लोकसभेत एक खासदारांनी हा मुद्दा थेट उपस्थित केला। त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की DA आणि DR बेसिकमध्ये मर्ज करण्याची चर्चा सुरू आहे का। सरकारचा यावर अधिकृत निर्णय काय आहे। हा प्रश्न ऐकून सभागृहात एक क्षण शांतता पसरली, कारण या प्रश्नाचं उत्तर लाखो पेन्शनर्स आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी तात्काळ उत्तर दिलं। सरकारकडे सध्या कर्मचाऱ्यांच्या मूल वेतनात DA मर्ज करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही। त्यांनी असेही सांगितलं की पेन्शनर्सच्या बेसिक पेन्शनमध्ये DR मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही। हे उत्तर ऐकून लोकसभेत उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केलं आणि याच क्षणी अफवांना अधिकृत फुल स्टॉप मिळाला। पुढे सरकारने स्पष्ट सांगितलं, तुमचा DA जसाच्या तसा मिळत राहील, तुमच्या DR पूर्वीप्रमाणेच मिळत राहील, कोणतीही कपात नाही, कोणताही बदल नाही असं सांगण्यात आले। पुढे चर्चेदरम्यान एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला की गेल्या 30 वर्षात महागाई अनेक पटीने वाढली आहे, पण DA आणि DR तितक्याच वेगाने वाढलेला नाही। मोठा प्रश्न असा आहे की महागाई वाढते आहे, मग DA आणि DR वाढीचा वेग इतका कमी का। कर्मचारी आणि पेन्शनर्स यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चाललेली आहे। यावर सरकारची तपशीलवार प्रतिक्रिया आली नाही, पण सरकारने इतकं कबूल केलं की DA आणि DR प्रणाली जशी आहे तशीच सुरू राहील। एकूण प्रणालीत कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही। सरकारने जरी सांगितलं की DA आणि DR मर्ज होणार नाही, तरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की कर्मचारी आणि पेन्शनर्स दोघांनीही महागाईशी लढण्यासाठी अधिक सपोर्टची गरज आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार, त्याचे फायदे काय यावर मोठा निर्णय अजूनही बाकी आहे। सध्या मात्र सरकारने दिलेला मोठा दिलासा असा की DA-DR कमी होणार नाही, मर्ज होणार नाही, सध्याची प्रणाली तशीच चालू राहील आणि हे म्हणजे लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठ्या श्वासासारखं समाधान आहे। एक गोष्ट मात्र नक्की आहे, DA-DR मर्ज होणार नाही ही घोषणा फक्त सुरुवात आहे, कारण पुढच्या काही महिन्यात 8व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय येणार आहे। तज्ज्ञांच्या मते 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। फिटमेंट फॅक्टर किती असेल, पगारवाढ किती टक्के होईल, पेन्शनर्सना किती प्रत्यक्षात फायदा मिळणार, हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि देशभरातील लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांचे डोळे या निर्णयाकडे लागलेले आहेत। सरकारने आज जरी अफवांना फुल स्टॉप दिला असला तरी पुढच्या काळात महागाई, पगार संरचना, पेन्शन सुधारणा या सगळ्यावर मोठा निर्णय घ्यावेच लागणार। सरकारकडून पुढील सत्रात 8वा वेतन आयोगाविषयी अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, पुढील वेतन आयोगावरील प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खरी माहिती इथेच सर्वात आधी मिळते।